भीमाचं गाणं डीजेला वाजत, हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. ओके, तर मित्रांनो तुम्हाला हे काइन मास्टर हवं असेल तर हे काइन मास्टर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि काही जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही टेलिग्रामवरती अपलोड करत असतो. तर सिंपली तुम्हाला काइन मास्टर ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला क्रिएट न्यूज ऑप्शन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं जो 9.16चा रिसिव्ह आहे रिसिव्ह सिलेक्ट करून तुम्हाला इथं वरती नेक्स्ट ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला सिंपली करायचं काय, तुम्हाला मी एक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला इथे इमेज किंवा बॅकग्राऊंडचा ऑप्शन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे तुम्हाला 10 सेकंद 7 पॉईंटपर्यंत घेऊन टाकायची सिंपली. ठीक आहे, तर मी बघू शकता 7 पॉईंटपर्यंत घेतो. 10 सेकंद 7 पॉईंटपर्यंत बरं का. बघू शकता एकदम परफेक्टपणे घेऊन टाका. अशी एवढी घ्यायची तुम्हाला. ठीक आहे, थोडीशी अजून. ठीक आहे, इथपर्यंत ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर आपण नंतर आणखी परफेक्टपणे करून घेऊया. त्यानंतर तुम्हाला सिंपली तर ऑडिओचा ऑप्शन जे असेल ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ सिंपली सर्वात पहिले आपल्याला ॲड करून टाकायचा. तर सिंपली आपण ऑडिओ ॲड केलेला आहे. याला बीटनुसार आपण थोडंसं ऐकून घेऊया थोडंसं आणि मग पुढं कट करून टाकूया समोरील पार्ट. ठीक आहे, तर थोडंसं कट करू ऐकून घेऊया. थोडंसं अजून पुढे घ्यावं लागेल आपल्याला, थोडंसं ऐकून घेऊया परफेक्टपणे. ठीक आहे, तर सिंपली तुम्हाला इथपर्यंत घ्यायचं आहे. ठीक आहे, 10 सेकंद 8 पॉईंटपर्यंत घ्यायचं सिंपली. इथपर्यंत घेतल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला इथं बघू शकता लेअरचं ऑप्शन दिसत असेल. या लेअरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी इथं एक व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे. काहीचे सेटअप तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर इथे बघू शकता थोडासा व्हिडिओ कमी पडतोय. तर सिंपली तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि याला पुढं असं तुम्हाला स्क्रॉल करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे स्क्रॉल करून घ्या. त्यानंतर जिथपर्यंत आपलं हे ब्लॅक बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठेवायचं आणि या खाल्ल्या व्हिडिओवरती क्लिक करायचे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंडच्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोर पार्ट कट करायचा आहे. कट केल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता एक मीडियाचा सेटिंगचा ऑप्शन असेल. या सेटिंगच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एडिटिंगमध्ये यायचं. खाली तुम्हाला फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे 0.5 ठेवायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ठेवायची आहे. ठेवल्याच्या नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. परत बॅक आल्याच्या नंतर इथं तुम्हाला मीडियाचा ऑप्शन असेल. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जिथपर्यंत आपला जो ऑडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला इथं बाबासाहेबांचे फोटो ॲड करायचे. हे सर्व फोटो तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर बघू शकता शेवटपर्यंत मी फोटो ॲड केलेले. फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला सिंपली करायचं काय, इथे बघू शकता पहिल्या फोटो 1 नंबर येते. डायरेक्ट स्टार्टिंगला येते. तुम्हाला सिंपली लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सिंपली मी एक PNG दिलेली आहे. टेक्स्ट PNG तुम्हाला ॲड करायची. ॲड केल्याच्या नंतर हिला बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आणि इथं खाली ॲडजस्ट करायचं. ठीक आहे, ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि यावरती तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं. सिंपली तुम्ही तुमच्या हिशोबानं देऊ शकता. तर आपण सिंपली हेवाला ॲनिमेशन देऊन टाकूया. ठीक आहे, यावरती ओके. तर याची जी लेंथ आहे जिथपर्यंत आपलं हे आहे जिथपर्यंत ब्लॅक बॅकग्राऊंड आहे इथपर्यंत ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही याला असं ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, इथे बघू शकता जिथं आपला पहिला फोटो निघतो इथं सिंपली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं. पहिल्या फोटोवरती क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल आणि हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल. बघू शकता हवाला इफेक्ट आणि बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जर इफेक्ट ॲड करता येत नसेल काइन मास्टरमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. क्वालिटी इफेक्ट कसं ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करायला शिकू शकता. सिंपली यामधला 10 नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोवरती तुम्हाला फक्त यामधला 10 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे, एकदम सोपं आहे, जास्त काही अवघड नाही. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच एडिटिंगचे ट्युटोरियल बघायला मिळतील. तर आता मी फास्टपणे सर्व फोटोवरती इफेक्ट ॲड करून घेतो, कारण जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. आणि तुम्हाला कोणती स्टेप करायची नाही, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करा. जो पण तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे. आणि हा इफेक्ट तुम्हाला जर काइन मास्टरमध्ये मिळणार नाही आणि जर ॲड करायला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे. फक्त तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल. क्वालिटी इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करायला शिकू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मी आता फास्टमध्ये ॲड करून घेतो. ओके, तर गाईज आपल्याला करायचं काय, इथे बघू शकता यावरती जो ऑडिओ आहे हा ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा सगळ्यात पहिले. ठीक आहे, बघू शकता यावरती जे सॉन्ग आहे ते आपण ऑफ करून टाकूया.
त्यानंतर इथं पहिल्या फोटोपाशी येते, मी सगळ्या फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ॲड केलेली आहे. त्यानंतर सिंपली तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंग असेल, ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं मी एक PNG दिलेली आहे, ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे. बघू शकता ही वाली PNG ॲड केल्याच्या नंतर हिला तुम्हाला इथं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं एक विटनेट PNG मिळेल. बघू शकता ही वाली PNG, हिला पण तुम्हाला असं झूम करायचं आहे आणि झूम केल्याच्या नंतर इथं 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं. ठीक आहे, सेंड टू बॅक केल्याच्या नंतर हिची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची, जेणेकरून हे लास्टपर्यंत चाललं जाईल. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे घेतल्याच्या नंतर इथं परत जी PNG आहे, टेक्स्ट PNG, हिची पण जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर सिंपली तुम्हाला या PNGवरती क्लिक करायचं आणि याला परफेक्टपणे ॲडजस्ट करून 3 डॉटवर जाऊन याला बिग टू फ्रंट करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला परत करायचं काय, हा जो व्हिडिओ आहे हा पण तुम्हाला 3 डॉटवर जाऊन याला बिग टू फ्रंट करायचं आहे. ठीक आहे, एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं झूम करायचं आहे. झूम केल्याच्या नंतर 1 नंबरला इथं तुम्हाला स्टार्टिंगला इथं लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे. काहीची साईडच्या ऑप्शन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा जो व्हिडिओ आहे थोडासा आपरा आहे, म्हणजे शेवटपर्यंत नाही आहे, तर सिंपल तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं आणि याचा पण डुप्लिकेट घेऊन याची एक साईज जी शेवटपर्यंत तुम्हाला घेऊन टाकायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. असे केल्याच्या नंतर परत तुम्हाला इथं बघू शकता करायचं काय आहे, इथं जिथं आपला पहिला फोटो निघतो तिथे यायचं आहे. तिथं आल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखी एक लास्ट व्हिडिओ दिलेला आहे मी, हा व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता 2 सेकंदाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला याला काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करून हा व्हिडिओ पण तुम्हाला खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक लास्ट बॉर्डर PNG दिलेली, बॉर्डर PNG ॲड करायची, काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर आपण त्या याची लेंथ जी आहे शेवटपर्यंत घेऊन टाकूया, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, तर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम कडकपणे बनवून आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. सिंपली तुम्हाला करायचं काय, इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तुम्हाला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.